जेवण झालं ना तर थोडा आळस झटकून टाक. आळस टाका की समोरची आळस शिवायला उभं करायचं का? गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदाशा येईल देशा. चलचल आपल्या गावाला, राहू नको रे शहराला, अन्न नाही तर मरशील उपाशी. सोन्यासारखी जमीन आपली, परंतु राजे ना कोणी, कुठला सुद्धा डोंगर होतो पैशासाठी लोभाने. कोण करील काम शेतीचे, सांगा जरा बंधू मजशी, अन्न नाही तर मरशील उपाशी. असा संदेशाची विश्वाला देणारे मानवतेचे मान पुजारी वंदनीय राष्ट्रपती महाराज. कहीं गांव ढूंढे कहीं देश ढूंढे, तेरा पता नहीं चलता भगवान कहाँ मिलता. काशी भी देखी मथुरा भी देखा, तेरा पता नहीं चलता भगवान कहाँ मिलता. गीता भी पढ़ी कुरान भी पढ़ा, तेरा पता नहीं चलता भगवान कहाँ मिलता. देव पाहावयाला गेलो आणि देवच घेऊन आलो, असा संतांचा रोकडा धर्म ज्यांनी संपूर्ण समाजाला सांगितला. असे विदर्भ वैराग्यमूर्ती गाडगे महाराज. लड़ जाएंगे बढ़ जाएंगे हम हिम्मत के साथ, मजा क्या है कि शत्रु की धरे हमारा हाथ. भारत है भगवान सच्चा है इंसान, ऋषियों की संतान यहाँ प्रगटे भगवान. यहाँ खड़ी है वीर शिवाजी महाराज की जान, मजा क्या है कि शत्रु की धरे हमारा. असा शत्रूंना आपल्या तलवारीच्या जादून सळोखी पळू करून सोडणार आहे. तसेच टरबूज जैसे काटते हैं. मी आपल्याशी फक्त 7 ते 8 मिनिटं बोलणार, जास्त बोलणार नाही. आम्हाला तिघांना अर्धा तास आहे, साहेबांना अर्धा तास, असा टोटल एका तासाचा धक्का आहे. त्याचे 10 मिनिटं झाले, माझे 10 मिनिटं बाकी. फक्त तुम्ही रेडी राहा. तरबूज जैसे काटते हैं ऐसा नतीजा पाओगे, आगे कदम धरना नहीं बस मौत के मुंह लग जाओगे. क्या अक्ल खा गए है तुम्हारी किसी भूतरे शैतान ने, सीधा सिखाया है नहीं तुम्हें किसी भगवान ने. अशी ज्यांची ज्वाला होती असे संपूर्ण हिंदुस्थानाचे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो. शिक्षण देऊनी केली दिवाळी, अज्ञानाची करुणी मुळी, असे आपल्या तुमच्या आमच्या सर्वांचे शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबरावजी देशमुख. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी संत गाडगे महाराज विद्यापीठाच्या अंतर्गत शिवाजी कला व शिक्षण महाविद्यालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना श्रम शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला NSS नॉट मी बट यू. जेव्हा 1969 ला महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली, त्या दिवशीपासून एक मोठी चळवळ, परिवर्तनाची चळवळ म्हणून या राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात 1969 पासून या ठिकाणी झालेली आहे. मित्रांनो, राष्ट्रीय सेवा योजनेला खूप जवळून आम्ही पाहिलेलो आहोत. मी 3 वर्ष आमच्या या विद्यालयाचा, महाविद्यालयाचा NSS कॅम्पचा प्रमुख होतो. मी 1 वर्ष आमच्या महाविद्यालयाचा GS होतो, जनरल सेक्रेटरी. त्यानंतर विद्यापीठात इंग्लिश विभागाला मी ऍडमिशन घेतलं. नव्यानून आज आपला MA साठी. तिथं कमावा शिकाची योजना होती, लर्न अँड अर्न. त्याचाही मी प्रमुख होतो. त्यानंतर MA केलं, प्राध्यापक म्हणून जॉईन झालो. आज एका शाळेवर आहे. त्यानंतर पुढे जशा गोष्टी आल्या, गोदवे आणि शिवदेव, तिथं जा आणि रस्ता दाखवा, त्या रस्त्याने जा आणि रस्ता दाखवा. मित्रांनो, आता ज्या महापुरुषांचे पूजन आपण केलं, संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, जे महापुरुष 4थी शिकलेले आणि शिकलेलेच नाही, आज त्यांच्या नावानं विद्यापीठ आहे. या जगात असं कसं घडू शकतं? जे शिकलेले नसताना त्यांच्या नावाने विद्यापीठ आहे. हे फक्त भारतातच घडू शकतो, कारण भारतातच असं सांगितलेले की मनुष्य नावाना नाही तर कशाला मान असतो? कर्माला मान असतो. कर्म करो आसक्त न हो, अमर गीता की वाणी कहे कृष्ण पाप सुन ज्ञानी. हे कर्माला मोठे झाले. तुकडोजी महाराज असे बोलले होते की है लाख सालों की उम्र मेरी इस दिशा में मैं चला, चाहे कितने तनु बदले पर उद्देश्य मैं न टला.
योगी उभा राष्ट्रसंतांनी सांगितले। महाराजांनी एक कविता लिहिली, या झोपडीत माझ्या राजाच जी महाले सौख्य पुन्हा मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या। भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या। येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कुणावरी न बोजा या झोपडीत माझ्या। जाता तयात महाला पत जाव शब्द आला ऐसे कधी न झाले या झोपडीत माझ्या। काय वर्णन आहे, काय शब्द आहे, कोणती पीएचडी करता याच्यावर, काय सायन्सला अभ्यास करायचा। आणि शेवटच्या भूमीत असं म्हणतात, पाहुणी सौख्य माझे, ते महाराज बोलले ना, चल आपल्या गावाला राहुनी शब्द राहू नको रे शहराला, पाहुणी सौख्य माझे, म्हणजे हे जे माझे सौख्य देवेंद्र तोही लाजे, देवाचा देव कोण आहे, देवेंद्र। पाहुणी सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे आणि शांती सदा विराजे या झोपडीत माझे। काय वर्णन केलं समजत तोपर्यंत महाराज, अरे आणि या विचारावर ज्या व्यक्तीने आपल्या आयुष्याची संध्याकाळ या मानव समाजाच्या कल्याणासाठी घालवली असे म्हणजे परमपूज्य डॉक्टर उद्धवरावजी गाडीकर करतात। ग्रामगीता आताशी धरली, दुनुवा कानो कानी ही ग्रामगीतेची वाणी सूचन हो। दिवस रात्र महाराष्ट्रभर फिरले, एवढा मोठा आश्रम तयार केला। आज 32 वर्ष झाले या आश्रमातून 20,000 मुलं घडून गेली। हजारो मुलं दरवर्षी एक पाने या ठिकाणी राहत असतात। आज तुमच्या माध्यमातून तुम्ही या शिबिरात आले, या भूमीत आले, या पवित्र भूमीत आले, इथं राहिले तुम्ही, इथं अजून 4-5 दिवस राहणार आहेत, इथं अन्न खाणार आहे, इथली तपश्चर्या तुम्ही करणार आहेत, तुमच्या सुद्धा ते संस्कार होणार आहेत। आयुष्यात माणूस हा एकदा जन्माला येतो, परंतु तो जीवन कशा पद्धतीने घेऊन पुढे जात असतो। अगोदरच्या काळामध्ये सर कॉलेज कमी होते पण नॉलेज खूप होतं। आज कॉलेज खूप आहे पण नॉलेज जे पाहिजे ते नॉलेज फार कमी या प्रमाणात या ठिकाणी दिसू लागले। हा फरक आपल्या जडणघडणीच्या वरील आपल्याला पाहायला दिसतो। म्हणून मित्रहो, जीवन जगत असताना याच्यातून एवढंच घेऊन जा, ब्रह्म होऊन मूर्ती उठतो मी, प्रभू स्मरण करतो मी, रोज मंदिरी स्नान करून ध्यानालाही बसतो मी। एवढं या एडीसीचे कार्यक्रमातून आपण शिकलं पाहिजे, पुढे गेलो पाहिजे। सीधे रहो साधे रहो निर्मल हृदय भरके जीव, हा शब्द तुकडोजी महाराजांचे स्पष्टीकरण कमी देईल मी। सीधे रहो साधे रहो निर्मल हृदय भरकर जीव, चरित्र निर्मळ, एडीसीचे कॅम्प बाईक राहू दे तू, चरित्र निर्मळ, राहणी साधी, हावन मानाची हे माणसात पाहिजे। 8 प्रकार जर तुमच्यात असले तर या जगात कुठेही काही कुठं करायचं काम नाही तुमचं, फक्त 8 प्रकार लक्षात घ्या, एवढं जरी घेतलं तर पुष्कळ झालं। चरित्र निर्मळ, राहणी साधी, हावन मानाची, आपले दुःख नवदे कुणाला, नका सांगू काय गरज, चिंता इतराची। एनएसएस म्हणून शिकायचं, नॉट मी सरळ स्वभाव, स्वभाव कसा पाहिजे, सरळ स्वभाव, मृदू भाषा आणि वापर मुलाची, किती झाले 8, समजले। आणि तुझ्या दास म्हणजे रे साधका प्रभू ये तुझपाशी, जर हे 8 संस्कार तुझ्यात आहे ना तर तुला तिकडे जायचं काम नाही, देव तुझ्या जवळ येऊन राहणार आहे, नांदणार आहे। पण हे आपल्याला कळेल केव्हा, अपने घर आए अतिथी साथ उसका भी करो, किती साध्या गोष्टी सांग महाराजांनी सांगितले। एनएसएस कॅम्प मधून आपल्याला शिकायचं, अपने घर आए अतिथि साथ उसका भी करो, फल फूल दो जितना बने सद्भाव से आगे बढ़ो। वो देख रहा है हम खा रहे हैं सभ्यता से दिन नहीं, आओ सभी एक बनो कहना ही शुभशील। हा एनएसएस कॅम्प आहे, हे आपल्याला एनएसएस कॅम्प मधून करायचं। म्हणून मित्रांनो, आता कुठे तुम्हाला जीवन जगण्याची झाले 2 मिनिटात समारोप होणार, आता कुठेतरी कळायला लागलं तुम्हाला। आता जीवनात पाहण्याचे दृष्टिकोन तुमच्याकडे समाजाची घरच्यांची वेगळी राहणार आहे, तुम्ही या समाजाचे जागरूक नागरिक होणार आहे। म्हणून सांगताना एवढंच सांगेल, परवाना कर किसी की सीधा ही चला जा, मुलींनो लक्ष द्या, परवाना कर किसी की सीधा ही चला जा, गर नहीं थे दुनिया में तो डरने नहीं क्या मजा। असं करत असताना तुम्हाला त्रास होईल, हे कार्य मोठं करत असताना गाडी करताना खूप त्रास झाला, शुद्धात जाताना अनेक नाव ठेवण्यात आले, खूप गोष्टी करण्यात आल्या। आम्ही लहानचं मोठं झालो
खूप गोष्टी करून इथपर्यंत पोहोचलो. म्हणून किसको नाही छोडा था सर, हे जे लोकांचे फोटो लावले ना, किसको नाही छोडा था म्हणून साधू संत त्या काळामध्ये. पर संत इतके बोले शांती सबब. शेवटी काय झालं, चरणों में लगे उनकी इतिहास लिया जा, अगर देख है दुनिया में तो डरने में क्या है. विश्वास किसी कार्य का तूने है उठाया, विश्वास किसी कार्य का तूने है उठाया, बढ़ जा अकेला हिम्मत से सब छोड़ के माया, और तू क्या कहीं यश पाएगा मेरी मान ले राजा, अगर नेक है दुनिया में तो डरने में क्या है. या जगामध्ये मुलांनो तुमचं कोणीही भाग्य बदलू शकत नाही. या जगामध्ये तुमचं कोणी वाईटही करू शकत नाही आणि कोणी चांगले करू शकत नाही. आपणही आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. ग्रामीण एक ओवी आलेली, ती ओवी अशी आहे, कोणती ती ओवी, आपला आपण उद्धार करावा संत देवाचा सहारा घ्यावा, ही नाही ती ओवी. कर्म करावयाची महान सत्ता बघा, कर्म करावयाची महान सत्ता जागरूकतेने लक्षात द्यायची तुम्ही. असेल या जीवाच्या हातात आणि आपल्या भाग्याचा विधाता आपणच आहे. आपल्या स्वतःच्या भाग्याचा विधाता दुसरे नाही, आपणच आहोत. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला पारदर्शकपणे करावं लागणार, पुढे जावं लागणार आहे, समजून घ्यावं लागणार आहे. चलते रहो चाहे अकेले, भले तुम्ही चलते रहो चाहे अकेले, फिर भी परवाह न करो, आपली हृदय की साक्षी आहे. एखादी गोष्ट जर करतात, त्या रामेश्वर दादांनी एक गाडी दिली 20-22 लाखाची. कोण होते रामेश्वर आंबोरे? खडीवर झोपायचे, खायला काही नव्हतं घरी, इतकी परिस्थिती ही होती, दयनीय अवस्था होती. मी एका शिक्षकाचं म्हणून काय सर, माझ्या वडिलांना आयुष्यभर खडी फोडलेली रोडवरची, नंतर शिक्षक म्हणून लागले. मी शिक्षकाचा मुलगा आहे, आज मी मोठ्या पदावर आहे. माझा मुलगा MBBS ला BJ मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट पुण्याला आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन पाडल्या, सगळ्या केल्या. रामेश्वर दादांनी गाडी या ठिकाणी दिली. महाराज असे बोलले होते की लुटो माझ्या गुरु नाम की ऐसी वखत नाही. लुटो हा शब्द अध्यात्मात वापरत असतात का? लुटो म्हणजे काय तुमच्या भाषेत? लुटो म्हणजे काय? लुटो घर लुटो, बर्बाद करू, बरोबर आहे की? पण अध्यात्मात तुकडोजी महाराज म्हणतात की लुटो माझ्या गुरु नाम की ऐसी वखत नाही. अरे अशी वेळ येतात लुटा लुटा. पुढे काय नंदू दादा? वो मालमत्ता यार एक दिन खाक में मिल जाएगी, मालमत्ता यार एक दिन खाक में मिल जाएगी. रामेश्वर दादाच्या अशा कैक माड्या होती, वैद्यपूरजीच्या कैक माड्या होती. पण धन मालमत्ता यार एक दिन खाक में मिल जाएगी. मग एक प्रकारचा रास्ता सांगा. तुम्ही म्हणतात लुटायचं नाही, लुटो माझ्या गुरु नाम की ऐसी वखत नाही, धन मालमत्ता यार एक दिन खाक में मिल जाएगी. मग पुढे काय? मग अपने भलाई के लिए सत्संग साधो जन्म भर. मग ते काय? अपने भलाई के लिए सत्संग साधो जन्म भर, तो मार क्या संसार भी तुझही चढेगे ख्याल. इतकं आयुष्यात बदल या गोष्टीनं. अखंड दानी अखंड यात्री मिळताती तुकड्याला सगळ्या जनतेशी बोला. धनाने दानाची शुद्धी होती. एवढं मोठं कार्य आपल्या हातातून सहजपणे शक्य होईल आणि होणार आहे. आणि जो या कार्याला लागलेला आहे तो आयुष्यामध्ये कुठल्याही पाठीमागे वळून पाहण्याचं काम नाही. म्हणून मित्रांनो स्वतःला ओळखा. A only one man cannot do everything in the world. माणूस या जगात प्रत्येक गोष्ट नाही करू शकत, but he can do one thing very well. परंतु तू एक गोष्ट कोणती तरी चांगला करू शकतो. फक्त ही मस्ट आयडेंटिफाय इट. त्याला ती गोष्ट ओळखायला पाहिजे की स्वतःकडे कोणती कला आहे आणि त्याच्यावर त्याला मार्गक्रमण करायला पाहिजे. आणि हे ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल, प्रॅक्टिकली जगणं आपण शिकलो पाहिजे. आपण लॉर्ड मॅकॅलेचं शिक्षण आपल्याकडे चालू आहे. झाला अर्धा मिनिट राहिला. काय म्हणतात तुमची घड्याळ कोणती? प्रॅक्टिकल शिक्षण सांगितलं. हे जे तुम्ही येतात संस्कार सर्व करतात हे प्रॅक्टिकल शिक्षण आहे. आम्ही बीएड होतो, आम्हाला सांगितलं होतं की अनुभवातून जे शिक्षण मिळतं ते परमनंट शिक्षण, पुस्तकातून मिळतं ते परमनंट शिक्षण.
एखादा मुलगा चुलीकडे जर जात असेल तर आपण त्याला रोखतो, जाऊ नको बाळा, जाऊ नको बाळा, जाऊ नको बाळा. हा तिथं आपण बाजूला जाते जातो तिकडच. त्याला वाटतं नाही निश्चितच इथं काहीतरी आहे. पण तो असं म्हणतो की त्याला जाऊ दे, आपण फक्त लक्ष ठेवा. ज्यावेळेस तो तिथं जाईल, त्या चुलीला हात लागेल, तो राखेला हात लागेल, त्याला चटका बसेल. त्याला जसा चटका बसेल तो म्हणून हा 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 हा. तो तुम्हाला सांगेल की पप्पा तिकडे जाऊ नका, इथं हा हा आहे. त्याचं शिक्षण तिथं पूर्ण झालं. त्याचं शिक्षण, त्याला डबल शिक्षण देण्याची गरज नाही. एखाद्या ग्लासमध्ये तिचं दूध गरम आहे, आपण त्याला देत नाही. तो असं म्हणतो त्याला त्या ग्लासला हात लावू द्या. त्याला ज्या दिवशी त्या ग्लासला हात लावला, त्याला चटका बसला, त्याला त्याचं शिक्षण पूर्ण, तो डबल तसं करणार नाही. हे प्रॅक्टिकल शिक्षण आहे. आणि हे प्रॅक्टिकल शिक्षण ज्यावेळेस जीवनात उतरेल मित्रांनो, त्यावेळेस खूप मोठे होतात. म्हणून थोडं सांभाळून राहा, चांगले राहा, जीवनात दृष्टिकोन चांगला ठेवा. सगळ्या गोष्टी मनासारख्या होत नाही. या जगात वाईट गोष्टी भरपूर आहेत, पण या जगात चांगल्या गोष्टीची कमतरता नाही, असं सातत्यानं आपल्या डोक्यामध्ये ठेवा. मी संपूर्ण जग फिरतो. साहेब मी आता मागच्या महिन्यामध्ये 1 महिन्याने झालं 2-3 देशात जाऊन आलोय ना, सगळ्यांना माहिती आहे. सिंगापूर गेलो, बँकॉक गेलो, अनेक देशामध्ये जाऊन, श्रीलंकेला गेलो, नेपाळला गेलो. अनेक फरक आहे देशामध्ये. तिथली शिस्त बघितली, तिथली स्वच्छता बघितली, तिथले रूल्स बघले, नो क्राईम रूल बघितला. अनेक गोष्टी त्या ठिकाणी शिकायला मिळाल्या. आणि भारताचाही खूप फिरलो. भारतात जर तुम्ही जम्मू काश्मीर पासून सर्वात वरचं टोक कोणतं आहे? श्रीनगर, जम्मू, दिल्ली, मध्य प्रदेश, नागपूर, बेंगलोर आणि कन्याकुमारी. माहिती ना भारत? झाले 10 सेकंद राहिले. असा भारत आहे, बरोबर ना? हा भारत दोन सरासंदर्भात आपण तोडला इकडं बरोबर. मी तू सांगालो तोडला असा, पण इकडं तोडला तर अलीकडचा भारत सगळा इथून सुदृढ आहे. आणि पलीकडचा भारत हा सगळ्यात इथून तिथून अजून आध्यात्मिक. तुम्ही जा केरळमध्ये, सुरुवात केरळपासून करा. तुम्हाला नकाशा माहित असेल ना भारताचा मुलांना? माहिती आहे का? तुमच्यापैकी असे कोणी विद्यार्थी नाही की मला भारताच्या नकाशावरचे सगळे राज्य सांगू शकते? कोणतं राज्य कुठे, कोणतं राज्य कुठे म्हणून? आपण भारत माता की जे म्हणतो ना, आपल्या मातेला पाय कुठे, बोट कुठे, केस कुठे, काय कुठे माहिती पाहिजे की नाही? केरळमध्ये जा साहेब, चांगलं राज्य आहे. कर्नाटकमध्ये या, व्यवस्थित आहे. गोवामध्ये या, व्यवस्थित आहे. महाराष्ट्र या, सगळ्यात चांगलं आहे. गुजरातमध्ये चला, व्यवस्थित आहे. राजस्थानचा, हरियाणा चला, आहे की नाही? जम्मूचा हा भाग झाला, हा भाग पंजाब आहे, चांगले, चला तिकडे. पाहा आंध्र, पाहा तमिळनाडू, पाहा तिकडचा नागपूरच्या पलीकडचा भाग, उडीसा, बिहार, यूपी, पश्चिम बंगाल, तिकडचा भाग. हा फरक या ठिकाणी का आलेला आहे? अभ्यास आपण करायला पाहिजे. श्रीलंकेचे लोक काळे, त्याच्यानंतर थोडेसे बरे भारताचे त्या कन्याकुमारीच्या काठाचे तिकडे तामिळमधले, त्याच्यापेक्षा थोडेसे बरे कर्नाटक मधले, त्याच्यानंतर थोडेसे बरे आपण मधले थोडे सावळे आपण महाराष्ट्रातले, त्याच्यानंतर थोडेसे गोरे. त्याला घ्या, अभ्यास घ्या, काय टाइमपास नाही चालला इथं. थोडेसे बरे मध्य प्रदेशचे गोरे जसे, त्याच्या पलीकडे जा, गुजरात आपल्यापेक्षा गोरे, पंजाब पहा, हरियाणा, जम्मू काश्मीर काम करताना गाड्यातून दिसतं म्हणजे काहीतरी किती गोरे. अभ्यास करा, वातावरणाचा काय काय फरक आहे हे लक्षात घ्या. लहानपणी अपने लिए हमको सभी से घर से गुरुदेव यह आशीष थे जो सोचने का भरजे. अभ्यासातून सर्व प्राप्त होतं. मी गुरुदेवाला प्रार्थना करतो की या मुलींना, या मुलांना, या शिक्षकांना असे अनेक चांगले चांगले अनुभव या पवित्र तीर्थस्थानावरून हो, आणि या ठिकाणाहून जाऊन त्यांच्या जीवनामध्ये फार मोठं परिवर्तन या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हो. मला याची कल्पना आहे की राष्ट्रीय सेवा योजना चालवताना किती गोष्टी या ठिकाणी कराव्या लागतात, काय काय अडचणी येतात. त्या शिक्षकांपुढं, त्या शिक्षिकांपुढं रहिवासी शिबिर असेल किंवा दिवस रात्रीचं जाणं येणं करण्याचं शिबिर असेल. म्हणून आपल्या सर्व शिबिराला मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय गुरु.